पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। छीन गेली गया, खोलून गेली गया, छीन गेले गया मेरा दिल, ओ सावरा जादूगर, ले गया मेरा दिल। नमस्कार, आपण पाहत आहात पंचनामा न्यूज चॅनल। मी आहे आपल्या सोबत। चला पाहूया नवापूरची ही खास बातमी। देवाचे नामस्मरण, चांगले संस्कार आणि कुटुंबातील प्रेम हाच सुखी जीवनाचा खरा मंत्र, असा मोलाचा संदेश खानदेशातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांनी नवापूर येथे झालेल्या भव्य जाहीर कीर्तन सोहळ्यात दिला। वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवा सेना तालुका प्रमुख किशन सिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त नवापूर शहरातील सरदार चौक येथे हा भव्य कीर्तन सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा माता छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पंडित माडी, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, माजी नगरसेवक अजय पाटील, विशाल सांगडे, दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर निकम, उद्योजक मनोज अग्रवाल आणि किरण टिभे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आपल्या कीर्तनातून रविकिरण महाराज यांनी समाजाला प्रेरणादायी संदेश देत सांगितले की देवाचे नामस्मरण, चांगले संस्कार आणि कुटुंबातील प्रेम हेच सुखी जीवनाचे खरे सूत्र आहे। सुनेला मुलगी म्हणून सन्मान द्या, मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहा, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि चार लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा, असे त्यांनी आवाहन केले। त्यांच्या या विचारांना उत्स्फूर्त दाद दिली। यावेळी हरिभक्त पारायण रविकिरण महाराज यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, माजी नगरसेविका अरुणा पाटील, किशन सिरसाट, सनी सावरे, अनिल वारुडे आणि दिनेश बोई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच किशन भाऊ सिरसाट यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आहिरे यांनी तर आभार सनी सावरे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हसमुख पाटील, अनिल वारुडे, दिनेश भोई, सनी सावरे, गणेश पाटील, राजेश जयस्वाल, मनोज चौधरी, विजय बागुल, कल्पित नाईक, देवका पाडवी, गोविंदा कोडी, कुणाल सोनार, प्रशांत हिरे, चंदू चौधरी, राहुल मोरे, राकेश सोनवणे आणि योगेश शहा यांनी विशेष परिश्रम घेतले। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी आपलं नवापूर YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। वेळा ठेवायचा, लोक काय म्हणतात ते लक्ष द्यायचंच नाही महाराज। हा, लोक काय म्हणतात विचार जर करशात ते आयुष्यभर सक्सेस होणार नाही तुम्ही। लोकेशी वर्ष लागणार नाही, लोकांना धंदा किडा पाडा, बाकीना कोरेले वाटच म्हणाल पाहिजे। पण मी जर म्हणलो पण मित्र काय म्हणे बाई बावड्या इथला काय देव करायला लागेल, एखादा वाटत मी भजन करायला पाहिजे। पण मग तो मित्र काय म्हणे नाही सर किंवा मी जर भजन म्हणत आजूबाजूला काय म्हणते, आजूबाजूला काहीच म्हणत नाही, चार लोक काहीच म्हणणार नाही, चार लोक भाऊ, चार लोक जगिरा होता, चार लोक काहीच म्हणत नाही, चार लोक शेवटला टाइम एकच म्हणतील राम बोलो भैरा, चार लोक काहीच म्हणावं, तू जर काहीच म्हणत नाही, चार लोकेच ना वर्ष जीवन जगशात ते स्वतःसाठी बी जगणार नाही आणि जगीशी फायदा बी होईना, कारण लोकेच ना धंदा आहे, त्या नावी ठेवणारे ते ठेवणारच, जसले किडा पाडणार त्या पाडणारच, या लोकेशन वर्ष लक्षात तर तुम्ही जगणारच नाही। मी माझा अनुभव कीर्तनातून मानतो। लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून फॅट काढून टाकतो। बराच लोक सांगतात महाराज बोल नका, बराच लोक मला सांगतात महाराज तुमचे व्हिडिओ असतात आम्हाला खूप आवडतात, 100 मधनं 95% लोक सांगतात मला की रविकिरण महाराज तुमचं कीर्तन दिवसभरात 2 ते 3 कीर्तन ऐकतो, काम करता करता सुद्धा आम्ही तुमचं कीर्तन ऐकतो, महाराष्ट्रभरात चर्चा आहे। पण मग 100 नाही 95% चांगलं आहे, 5% म्हणणं मला बी किडा पाडणार।
मग त्या 5% लोकांचा विचार करून मी माझं कीर्तन करणं बदलून टाकू का, सोडी देऊ का? मी 95% लोकांचा विचार करू का या 5% किडा पाडणारच ना? अजिबात नाही. एखादी पोरगी एखादी बाई जर मंदिर माझा असली ना ते किडा पाडणारच ना, दमदारच माय सकू ऐका मंदिर मग चालणे मा कसं बंद असं जळवा आता गद्देव करायला लागते व्यक्ती शेतान किडा पाडायला. एखादा पोऱ्यान जर माळा टाकली मला आजपासून निर्वेशनी जीवन जगणे, मला दारू पिणे नाही, मांस मच्छी खाणे नाही, विमल खाणे नाही, पुरी खाणे नाही. जर एखादा पोऱ्यान त्याग करायचा उदोंडाचा पुऱ्या होता का ना काय माळा टाकली नाही बंद करते नाही मग काय पटाशले आवडी मित्र हा सारा आहे ना ते बरोबर आहे ते बाकीना किडा पडणारा बावडे तू का मार केली नाही घ्या रे हा भाऊ माळा टाकले नाही मग शांत राहू ना तरी आपण काही काही नीचच राहतच मारा नवा पूर्ण पोरी सोडत एखादा मित्र महापू त्याला सांगत बावडे माळा टाकले हा ना काहीच ना माळ करी होईनार भाऊ काय नाही भूक आल तरी मारा नाही चांगलं गोबरा टाकली नाही माळा सोडली ना कडं म्हटलं माझा ओ बापरे तू माळ करी नाही गे तू नाही ते खाटकीन घरी उधारी बाकी येणार बावडे कितना निर्बंध कितना निर्बंध जीवन जगत असताना लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. आपल्यामुळे कोणाला त्रास होत नाही ना या गोष्टीची दक्षता घ्या मग जीवन जगा. भक्ती करत असताना लोकांचा विचार करणे नाही महाराज. तुम्हाला सांगतो बरं का तरुण भावांना ऐका, तुमचा भाऊ समजून ऐका, तुमचा मित्र समजून ऐका. जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर भोकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका, नावं ठेवणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. जीवनात सक्सेस होईल.